नमस्कार, मी प्रशांत कदम. एकतर पावसानं आपल्याला यावेळी बरीच प्रतीक्षा करायला लावली. यावर्षीचा पावसाचा जो अंदाज आहे, तो कमी पावसाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अल निनो वर्ष आहे, हे सगळं हवामान शास्त्रज्ञ सगळे सांगतायत. अशा वेळी सुद्धा अचानकपणे जुलै महिन्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस महिन्याची जी सरासरी आहे, तो पहिल्या आठवडाभरामध्येच पडून गेलेला आहे. अल निनो वर्षामध्ये अचानक एवढा पाऊस का पडतोय याची चर्चा सामान्य लोकांच्या मध्ये होतीये. ज्यावेळी भारतामध्ये आता पाऊस पडतोय तिकडे युरोपामध्ये हीट वेव्हची चर्चा सुरू आहे आणि अभूतपूर्व अशा पद्धतीची हीट वेव्ह की ज्या गोष्टी आपण आजूबाजूला इतकी वर्ष बघितलेल्या नव्हत्या त्या सुद्धा होताना दिसत आहेत. त्यामुळं हे सगळं काय घडतं आहे, याच वर्षामध्ये आपल्या पुढं अजून काय वाढून ठेवलेलं आहे, पावसाचं हे जे चक्र आहे ते इतकं का बदलतं आहे, त्याच्या पाठीमागं काय नेमकी कारणं दिसतात, या सगळ्याची चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर सर आहेत. सर, सुरुवातीला खरं तर म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टींची चर्चा करूच, पण लातूरमध्ये पाऊस पडतोय का? सध्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे? इथं मुंबई मध्ये तर आम्ही फार बेहाल झालेलो आहोत पावसानं पहिल्या 4-5 दिवसामध्येच. नाही, आमच्याकडे नुसते ढग आहेत आणि भुरभुर अशी आहे की छत्री काढेपर्यंत ती भुरभुर निघून जाते. तर त्यामुळे पाऊस नाहीये आणि त्याच्याकडे नंतर जर सह्याद्रीवरनं काही ओलांडून भुरटे ढग आले, भुरटे, तर थोडासा पाऊस काही ठिकाणी पडतोय. पण मान्सूनचा पाऊस काही आमच्याकडे अजून सुरू झालेला नाहीये. शेतकरी चिंतेत आहेत त्यामुळे यावेळी. हो, अतिशय चिंतेत आहेत. काही जणांनी पेरण्या करून घेतल्यात आणि काही जण थोडीशी वाट बघतायत. तरी पण खूप वेळ लागेल. म्हणजे पहिल्यांदाच जुलै मध्ये आला तरी पण काही पावसाने अजूनही सुरुवात केलेली नाही. हो, आणि सरकार सुद्धा वारंवार सांगतंय की इतक्या लगेच पेरण्या करू नका, पेरण्यांसाठी थांबा म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ज्यावेळी साहजिक आहे उन्हाळ्यामध्ये पहिला अंदाज येतो पावसाचा, त्याच्यामध्येच सांगितलं गेलेलं होतं की यावेळी कमी पाऊस असणार आहे. आपण सगळे त्याच चिंतेमध्ये आहोत. अशा वेळी मुंबईसारख्या ठिकाणी हा पाऊस पडतोय, इतर महाराष्ट्रात पाऊस नाहीये. काय नेमकं तुम्हाला हे सगळं चित्र दिसतंय? कशामुळं होत आहे? म्हणजे या वर्षीची आलेली उष्णतेची लाट अतिशय सर्वाधिक होती आतापर्यंतची. आत्ताचा पाऊस, युरोप मधली उष्णतेची लाट, या सगळ्या घटना एकमेकाशी संबंधित आहेत. सुटं काहीच काढता येत नाही. त्यामुळे आपल्याला थोडा हवामान बदलाचा इतिहास समजून घ्यायला लागेल. तिथून इकडं थोडंसं येऊ. तर 1990 साली जगानं पहिल्यांदा हवामान बदल ही संकल्पना मान्य केली अधिकृतरित्या. ते वर्ष पण महत्वाचं होतं, कारण तेव्हा जगातलं जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण होतं ते 350 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे एका घनमीटरमध्ये 350 एवढंच होतं. आणि पृथ्वीचं जी सहन करण्याची क्षमता आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, ती 1990 साली होती. ती ओलांडत आपण आलो. ती ओलांडत आता आपण 2026 साली 430 पर्यंत आलो. या कार्बन डायऑक्साईडचेच हे प्रताप आहेत. म्हणजे आपण त्याला हरितगृह वायू म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट. तर ते आहेत. त्यातला महत्वाचा वाटा कार्बन डायऑक्साईडचा आहे. त्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यांनी काय होतं, तर हा कार्बन डायऑक्साईड जाणार कुठं, तर तो काही वातावरणात राहतो, काही झाडं शोषून घेतात आणि समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात जातो. समुद्र हे उष्णता साठवून ठेवणारं भांडार आहे आणि त्याचबरोबर हवामान बदलाचं इंधन आहे, हे आपण लक्षात घेतलं. आता पृथ्वी जी तापायला लागलेली आहे ती किती तापते, तर 2024 साली जगातल्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं की पृथ्वीचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसनी वाढलंय. म्हणजे औद्योगिक क्रांतीपेक्षा आता पृथ्वीचं तापमान 1.5 अंशांनी वाढलंय. थोडंसं वर्तमानात येऊन पुन्हा पाठीमागे जातो. एल निनो मध्ये हे 3 अंश सेल्सिअसनी वाढले. त्यामुळे पृथ्वी तप्त झालेली आहे. पृथ्वी निखाऱ्यावर आहे. अर्थ इज बर्निंग असं जे म्हणतात, तो त्याचा भाग आहे. मग आता त्यानं काय काय होतं नेमकं, तर त्यानं उष्णतेचे घुमट तयार होतात. ते कसे होत आहेत बघू. उष्णतेची जी लाट येते ती कशी येते, तर समुद्र आधी तापला.
समुद्र जितका तापतो उशिरा तितकाच तो उशिरा थंड होतो. आणि हे समुद्राचं तापणं जेव्हा वाढायला लागलं, ते वरचा थर नाही, तो जवळजवळ 200 मीटर पर्यंतचा थर तापतो आणि त्यामुळे समुद्राच्या वरचे जे वाऱ्याचे प्रवाह आहेत ते बदलतात. आता आपण पृथ्वीचं तापमान सरासरी 1.5 पण 2 ध्रुवावरचं तापमान हे जवळजवळ 5 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे 2 ध्रुवांवरचं. आता या ध्रुवांवरचे जे प्रवाह आहेत त्याला जेट स्ट्रीम म्हणतात. म्हणजे एका ध्रुवाकडनं दुसरीकडे जाणारे वाऱ्याचे प्रवाह आहेत ते कसे वाहतात, तर विषुववृत्तावर समजा तापमान आहे 30 आणि हवामान बदलाच्या आधी 2 ध्रुवावरचं तापमान -30 असायचं. म्हणजे दोन्हीचा फरक झाला 60 अंश सेल्सिअस. त्यामुळे थेट सरळ असे ते वाऱ्याचे प्रवाह असायचे. आता झालंय असं की दोन्ही ध्रुवावरचं प्रमाण -10 आहे. त्यामुळे हा फरक कमी होत चाललाय वरचेवर. म्हणून तो जो वाऱ्याचा प्रवाह आहे तो वळणं घेतो, काही ठिकाणी थांबतो. यामुळं जो उष्णतेचा घुमट तयार होतो, उष्णतेचा घुमट म्हणजे काय समजून घेऊ आपण. आता जो सध्या युरोपला त्रास देतोय तो उष्णतेचा घुमट असा आहे की दोन्ही बाजूनी उष्णतेचे प्रवाह येतात आणि ते इतक्या उच्च दाबाचे असतात की उष्णता बाहेर फेकली जातच नाही आणि सगळी उष्णता साचून ती त्या भूभागावर येते, जो प्रकार आपल्याकडे मे महिन्यामध्ये झालेला होता. ही डोम इफेक्ट म्हणतात त्याला. आपल्याकडे का झाला, कारण पूर्व पश्चिम तिन्ही बाजूनी समुद्र आहे, तिन्ही बाजूचे गरम प्रवाह एकत्र आले आणि ते बाहेर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे 43-45 अंश सेल्सिअस टेम्परेचर गेलं, जे आता युरोपमध्ये जात आहे. इंग्लंड, फ्रान्स सगळीकडे तीव्र उष्णतेची लाट आहे. आता ही जी उष्णतेची लाट आहे त्यातनं आपण जेव्हा थोडंसं बाहेर बघायला लागतो तर काय होतं की या उष्णतेच्या लाटेमुळेच हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जे समुद्राच्या तापण्यामुळे झालेलं आहे त्यामुळे दमट उष्णता वाढायला लागलेली आहे. आणि यातून जे ढग तयार होतात त्या ढगामध्ये सगळ्यात पॉवरफुल ढग याला क्युमुलोनिंबस क्लाउड असं म्हणतात. म्हणजे सर्वसाधारण जे आपले पावसाचे ढग असतात, आता हे जे ढग, पावसाचा सर्वसाधारण ढग हे 2 किलोमीटर उंचीवर असतात, त्याची उंची फार फार तर 10 किलोमीटर असते. हे छोटे छोटे ढगाचे प्रकार आहेत. पण हा जो क्युमुलोनिंबस क्लाउड आहे, ज्याला आपण कवी ग्रेस यांच्या भाषेमध्ये मेघांचे पर्वत म्हणू, त्यांनी म्हणले ना, कोसळती मेघांचे पर्वत. ही जी दिसतानाच कसा एकदम असा भरलेला आणि हे दिसतो एकदम पूर्ण. तर 1976 साली त्यांनी कल्पना केली होती कवी ग्रेस यांनी, मेघांचे पर्वत. ते आत्ता आपण बघतोय. तर हा पर्वत कसा असतो, 20 किलोमीटर उंचीपर्यंत तो असू शकतो. पण त्याची रुंदी ही 50 किलोमीटर 100 किलोमीटर असते. 2005 साली जो मुंबईवर 24 तासात 994 मिलीमीटर पाऊस पडला ना, तेव्हा तो असा ढग होता फॉर्म झालेला. आता सुद्धा तो विमानातनं घेतलेला हा क्युमुलोनिंबस क्लाउड किंवा गडगडाटी वादळी पावसाचा, ज्यामुळे गारपीट होते, ज्यामुळे अतिवृष्टी होते, ज्यामुळे ढगफुटी होते, हे वारंवार होण्याचं कारण ही जी ढगाची निर्मिती आहे, हा लातूरवरचा ढग आहे. गेल्या वर्षी 2025 साली मे महिन्यामध्ये लातूरवर पण एका दिवसामध्ये 250 ते 300 मिलीमीटर पाऊस पडला होता. अशा पद्धतीचे ढगाची निर्मिती वारंवार होण्याचं परत कारण हे समुद्र अति तापणं, समुद्रामधल्या सागरी लाटा. आणि आपल्या पुण्याच्या IITM मध्ये, म्हणजे उष्ण कटिबंधीय संशोधन संस्था आहे, तिथं डॉक्टर रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणून जागतिक पातळीचे हवामान शास्त्रज्ञ, ते गेले 10 वर्ष सांगतायत हिंद महासागर हा सगळ्यात जास्त तापतोय जगामधल्या. इतर याचं जर प्रमाण पाहिलं तर हिंद महासागर सर्वात जास्त तापतोय. अरबी समुद्र तापतोय. चक्रीवादळांची संख्या का वाढली आहे, तर ह्या हीट वेव्हमुळे, मरीन हीट वेव्हमुळे. या सगळ्याचा जो कंबाईंड इफेक्ट आहे तो चक्रीवादळाची संख्या वाढणं, ढगफुटी वाढणं, आणि आता जे आपण पूर्ण पश्चिम किनाऱ्यावर पाहिलं ते फक्त पश्चिमेकडनं आल्यामुळे. जर
त्याच वेळेला पूर्वेकडं आम्हाला जर जो पाऊस मिळतो मराठवाड्याला आणि म्हणजे विशाखापट्टणम बंगालच्या खाडीकडनं जेव्हा येतो तेव्हा असं जर तिन्ही ठिकाणी आलं तर काय होतं किंवा कुठे कुठे काय होतं. भारतीय हवामान शास्त्रज्ञ सुद्धा सांगतायत की भारताला ढगफुटीचे धोके कुठे कुठे पूर्ण उत्तर भारतात आहेत, बर ईशान्य भारतात आहेत. म्हणजे सिक्कीम, अरुणाचल, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर इकडं आहेत आणि तसेच महाराष्ट्र आणि केरळला पण आहे. त्या त्या ठिकाणी आपल्याला आता ढगफुटी बघायला मिळते. झालंय असं की क्लायमेट चेंजनं नवीन न्यू नॉर्मल जे तयार केलेले तर ढगफुटी अतिशय कॉमन झालेली आहे. गेल्या बर वर्षी सप्टेंबरमध्ये आठवून बघा महाराष्ट्रामध्ये कसा हाहाकार होता. मराठवाड्यामध्ये जवळजवळ 500 मंडळांमध्ये 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एका तासात पडला होता आणि सगळी पिकं नष्ट झाली होती. हो. हे जे सगळे पण म्हणजे प्रपातमाला म्हणतात, प्रपातमाला प्रशांत, हो कॅस्कॅडिंग इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज बरोबर. हे आपण भोगतोय आणि हे 2030 नंतर याच्यापेक्षा जास्त तीव्र होतील. बर उष्णतेच्या लाटेसंबंधी असं सांगितलं जातंय की 150 ते 200 दिवस उष्णतेची लाट असू शकेल. म्हणजे समुद्रातले उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढतायत, जमिनीवरच्या उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढतायत. हे सगळं वाढतच जाणार आहे. हे बघून आपण नियोजन कधी करणार? बरोबर, हा प्रश्न आहे. पण म्हणजे या वर्षी अल निनोचा इफेक्ट असणार आहे, त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि आता आपण बघतोय की मुंबई आणि इतर पट्ट्यामध्ये जुलै मधला पाऊस तरी म्हणजे खूप जोरात झालेला आहे. तर हे थोडंसं सामान्य लोकांना असं विरोधाभासी वाटतं की अरे अल निनो इफेक्ट तर होता, मग तो कुठे काय गायब झाला का तो? त्याचा प्रभाव जो आहे तो नेमका कशामुळं कमी झाला, की त्याच्यावरती प्रभाव टाकणाऱ्या इतर दुसऱ्या कुठल्या प्रणाली असतात ज्याच्यामुळं हे घडलं? आता त्याच्यासाठी आपण आधी पाऊस आपल्याकडे कसा आहे त्याचं स्वरूप बघूया. हम्म, भारतातल्या पावसाचं स्वरूप असं होतं, वर्षाचे तास 8,760. बर त्यापैकी आपल्याला पाऊस 100 तास मिळायचा. बर तो आता 40 तासावर आलेला आहे. निम्मा झाला 40 म्हणजे. तासातच 40 तासातच तुम्हाला वर्षाचा पाऊस मिळणार आहे. हा हवामान बदलाचा परिणाम आहे. एल निनो म्हणजे काय आहे? तर एल निनो मुळे एवढं पावसाचं प्रमाण कमी आहे हे सांगितलं, पण जेव्हा पडेल याला अॅनामॉली पण म्हणतात. हम्म, एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की हवामानाचा अंदाज हे परफेक्ट सायन्स अजूनही म्हणता येणार नाही, कारण त्यामध्ये जेवढे घटक आहेत, प्रॉबॅबिलिटीज एवढ्या आहेत की त्यातला एक जरी घटक बदलला तरी तो दुसऱ्या घटकावर परिणाम करतो. बरोबर. हे त्याची सरासरी सांगता येते, पण स्पेसिफिक जागेवर याच्यावर किती पाऊस पडेल, कधी पडेल हे अंदाज सांगता येत नाहीत. म्हणून एल निनोचा अर्थ काय की तुम्हाला जो पाऊस मिळणार आहे त्यामध्ये साधारणपणे 10% घट होणार आहे आणि त्याचं प्रमाण आता जो पाऊस पडतो तो सगळीकडे सारखा नाहीये हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. पुन्हा खरं. तेच सांगायचंय की सर्वसाधारण पावसाचे ढग असतात ते 500 किलोमीटर लांब आहेत, मग सगळीकडे पाऊस सारखा पडणार आहे. आताचे जे ढग आहेत ते 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढेच आहेत. बरोबर. मान्सूनचा पाऊस येतो तो सर्वश्याम सर्वत्र पडतो, सर्वत्र सारखा पडतो. या मरीन हिट वेव्हज मुळे जे पाऊस पडते एका ठिकाणीच पडतायत, 2 ठिकाणी पडतायत, सगळीकडे पडत नाहीयेत. हे जे पाऊसमान बदलतंय ते पाऊसमान बदलणं एल निनोमुळे काय सांगितलं की टेम्परेचर सुपर एल निनो, साधा सुद्धा नाही, हा सुपर एल निनो आहे. त्यामुळे बर जुलैमध्ये पाऊस पडला म्हणजे पुढे तो सगळीकडे सारखा डिस्ट्रीब्युशन त्याचा असेल अशातला भाग नाही. पुढचं बर आपल्याला माहित नाहीये. आता सध्या महाराष्ट्रामध्ये बघा, विदर्भ, खानदेश, मराठवाड्यामध्ये पाऊस विशेष झालेला नाहीये. बरोबर. बरोबर. म्हणजे हे जे बदल होत आहेत हवामानातले त्याचा परिणाम म्हणजे आपण तापमानामध्ये तर बघतोय, पण मग आपल्या मान्सूनच्या वेळापत्रकावरती, एकूण शेतीच्या सगळ्या म्हणजे कालचक्रावरती कसा नेमका तुम्हाला दिसतोय आणि पुढच्या 20-30 वर्षामध्ये हा मान्सूनचा स्वभाव जो आहे तो काय स्वरूपामध्ये बदलताना दिसतोय तुम्हाला? नाही त्याचं म्हणजे खरं तर हे 2010 पासनं आपल्याकडे हैदराबादला जे इक्रिसॅट आहे त्यांनी केलेलं संशोधन आहे. जागतिक पातळीवर इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यामध्ये जगातले सगळे शास्त्रज्ञ ऐकून अभ्यास करतात आणि निबंध सादर करतात. हे
अतर्क्य असं वर्तन असणार आहे हवामानाचं आणि पावसाचं सुद्धा. आणि त्यामुळे तुम्ही पावसाची खात्री तुम्हाला देता येणार नाही. बर. जिथं पाऊस कमी पडत होता त्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल, दुष्काळी भागामध्ये जिथं जास्त पडत होता तिथं कमी पडेल, असं 2012 साली सांगितलेलं होतं. पण हे दरवर्षी काही घटक आहेत ते बघून हे आडाखे बदलत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर बदलत आहेत, तसं आपणही स्थानिक पातळीच्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला बदल करायला लागेल. एक मात्र नक्की सांगता येतं की 2010 पासून आम्ही जे मराठवाड्यात बघतोय, जून मध्ये पाऊस कधी येतच नाही. मृगाचा पाऊस सहसा कधीही लाभत नाही. जुलैमध्ये पाऊस सुरू होतो, मग नंतर जुलै अखेरला कमी होतो, ऑगस्ट मध्ये थोडासा येतो आणि सप्टेंबर मध्ये नको तेवढा येतो. पिकं काढताना पाऊस येणे, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाऊस येणे, नंतर फेब्रुवारी मार्च मध्ये पाऊस येणे, हे जे काही प्रकार वाढलेले आहेत, मार्च मध्ये ढगफुटी होणे, गारपीट होणे, हे सगळे हवामान बदलाचे प्रकार आपल्याला लक्षात घेता आपल्याला ठामपणे असंच पावसाचं वर्तन असणार आहे हे सांगता येणार नाही. परत त्याचं कारण आहे सगळं की कुठून कधी ढग येतील, कोणत्या कारणाने येतील. कारण दोन ध्रुवांपासून सुरू होणारे जे स्ट्रीम्स आहेत, जेट स्ट्रीम्स आहेत, एअर स्ट्रीम्स आहेत, पाण्याचे स्ट्रीम्स आहेत, ते बदलत असल्यामुळे, समुद्र प्रसरण पावत असल्यामुळे, समुद्र तापत असल्यामुळे, आणि आपण मोजू शकत नाही एवढे मासे मरतायत, मासेमारी करता येत नाहीये, समुद्राचं पाणी, खारं पाणी 5-5 किलोमीटर आतमध्ये जात आहे. त्यामुळे हवामान बदलाचे आर्थिक हानी आणि न मोजता येणारी हानी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला आपलं नियोजन करावं लागणार आहे. पण म्हणजे ही जी अनसर्टनिटी आहे, अनिश्चितता आहे पावसाच्या वागण्यातली, ती आता पूर्णपणे न्यू नॉर्मलच आहे असं आपण समजूनच पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे का? आपल्या शहरांचं नियोजन, आपल्या शेतीचं नियोजन हे करताना आता आपल्याला ही अनसर्टनिटी वगळून चालणार नाही, त्याच्याशीच आपल्याला कोप अप करावं लागणार आहे. तर ते कसं करावं लागेल? तर तोच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं, आपण आपत्ती आल्यानंतर जे बघतो ते ना, आपण सामान्य स्थितीत जे वागतो, आपलं व्यवस्थापन, आपलं प्रशासन, त्याचा गुणाकार आपत्तीमध्ये होत असतो. खरं आहे. म्हणजे युरोपनी काय केलं 2000 सालापासून, हवामान बदल होत आहे हे कळल्यानंतर, उष्णतेची लाट येणार हे कळल्यानंतर, त्याच्यावर साधा सरळ उपाय एकच आहे, तुमची हिरवी क्षेत्र आणि निळी क्षेत्र वाढवा. आता हिरवी क्षेत्र आणि निळी क्षेत्र जी हरित शहर युरोपमध्ये वाढतात, 50% जास्त आहेत. तिथं उद्यान आहेत, जंगल आहेत, त्यानंतर तळी, तलाव, सरोवर, नद्या, हे सगळं असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा तुलनेनं तरी देखील प्रमाण होतोय, पण आपल्यापेक्षा नक्कीच तो कमी आहे. त्यानंतर पावसाचं पाणी झिरपावं त्याच ठिकाणी, नदीला कुठलंही कुंपण घालू नये, कॉन्क्रिटीकरण करायचं नाही. आपल्याकडे घाट सुशोभीकरण म्हणून कॉन्क्रिटीकरण करतो, हा इतका बकवास प्रकार आहे. कुरूपता तर आहेच आहे, पण त्याशिवाय नदीचे श्वास कोंडल्यानं नदी ही जेव्हा रिटर्न गिफ्ट देते तेव्हा आपल्याला नदीच्या काठचं सगळं काही नष्ट होतं, हे आपण वेळोवेळी बघतोय. शहरामध्ये काय आणि गावामध्ये काय, तुम्ही पाणी मुरू दिले नाही तर काय होणार. आणि आता इथं एका झाडाचं काय किंमत असते कळतं. साधारणपणे भारतातला अंदाज असा सांगतात की गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये 7 लाख हेक्टर जंगल आपण नष्ट केलेलं आहे. 7 लाख हेक्टर? हेक्टर. आता त्यानंतर उत्तराखंडमध्ये हिमालयाचा भाग आहे हे माहिती असताना आपण 89 छोटी मोठी धरणं बांधली, 69 बोगदे केलेत. हे करताना जे आपण दाखवतो ना, यातनं एवढा नफा होणार आहे प्रोजेक्शन, ते इतकं खोटं असतं तद्दन. एक आता एक हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट गेला, 2021 ला एक हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट पूर्णपणे बुजून गेला, नष्ट झाला. ही किंमत आपण देतोय तेव्हा आपण विकासाला प्रश्न विचारले पाहिजेत. विकास हा इतका तकलादुका आहे तर ते तेव्हा कळतं. आणि युरोपनी काय केलंय, सिंगापूरनी काय केलंय की ही जी पाऊस खूप पडला. आता गेल्या महिन्यामध्ये जपानमध्ये पाऊस पडला, एका दिवसामध्ये काय 3-4 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला.
बर. मेट्रो बंद पडली, रस्त्यात लोक अडकले, पण एकही बळी गेला नाही. याचं कारण त्यांचे रस्ते सुद्धा पाणी शोषून घेतात, पाणी खाली जातं, पाणी साठवतात. विज्ञान आता सध्या विज्ञान तंत्रज्ञानाने एवढे उपाय तुम्हाला करून दिलेले आहेत. खरंय. युरोपने आता उष्णतेची लाट आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे आम्ही एअर कंडिशनर कमी करू, कारण ती एनर्जी खूप घेते. डिस्ट्रिक्ट कुलिंग म्हणतात, इव्हॅपोरेटिव्ह पद्धतीने पूर्ण एरियाला आम्ही कूल करू. चीननी काय केलं, फॉरेस्ट सिटीज केल्या. शेवटी जर तुमचं वृक्षाच्छादन उत्तम असेल तर तुम्ही 8 ते 10 अंश सेल्सिअसनी तापमान कमी करू शकता, हे तुमच्या हातात आहे. पण तुमच्या तुम्ही नियोजनाचा आत्ताची उदाहरणं सांगताय, म्हणजे चीनचं, जपानचं. कालच पत्रकार परिषद झाली आपल्याकडं मुंबईमध्ये, जो पाऊस झाला त्याच्याबद्दल. आपल्याकडे काय होतं, म्हणजे ठीक आहे की आपण ताण समजू शकतो, व्यवस्थेमधल्या सगळ्या गोष्टी समजू शकतो, पण प्रत्येक वेळी पाऊस जास्त झालेला आहे म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे असं कुठंतरी एक सांगितलं जातं. म्हणजे ठीक आहे, पाऊस जास्त झालाय, नाकारत नाहीये कुणी, पण त्याच्यावरचे उपाय आपण दीर्घकालीन शोधायला सुरुवात करणार आहोत की नाही. म्हणजे आता तुम्ही जी उदाहरणं सांगतायत ते ऐकताना हाच प्रश्न पडतो. म्हणजे काय आहे प्रशांत, की ही सबब अनेक वर्षापासून सोपी सबब आहे ती. म्हणजे पेपर अवघड गेला कारण पेपरच अवघड निघाला होता, माझा अभ्यास नव्हता असं कसं म्हणायचं. हो, खरंय खरंय. तर तुम्हाला हवामान क्लायमेट चेंज अडॅप्टेशनचा प्लॅन महाराष्ट्र सरकारनं 2014 मध्ये टेरीकडनं करून घेतला होता. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे, एक तरी खेड नमुनेदार आपल्याला पथदर्शक प्रकल्प म्हणून करता आले का? कोणतंही घ्या, आपल्या कोकण किनाऱ्याला एक खेडेगाव आपण असं तयार केलं का, की जिथं चक्रीवादळ आलं तरी तिथं काही होणार नाही, आम्ही खारपुटी लावलेली आहे आणि चक्रीवादळाला ते रोखेल आणि मनुष्यबळी जाणार नाही. हे तामिळनाडूने केलंय, ओरिसाने केलंय, हे सांगता येईल कुठं कुठं केलंय, आपल्याला दाखवता येतील गावं. MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशननी केलेलं आहे. मग तसंच खूप पाऊस पडलाय, या दृष्टीने तुम्ही नियोजन तरी काय करता हे सांगा. आता काय केलं जात नाही हे सांगता येईल आपल्याला. झालंय असं की गेल्या 15-20 वर्षामध्ये, कदाचित 30 वर्षात असेल, महाराष्ट्रातली सगळी कामं ही कंत्राटदारांच्या ताब्यात गेलेली आहे. महाराष्ट्र बिल्डरच चालवतात, त्यांचं डिझाईन त्यांचंच. मग रस्त्याचं डिझाईन विधान आहे, महाराष्ट्र बिल्डरच चालवतात, ते खरं आहे. मला सांगा, बिल्डरच्या डिझाईनना कोणी चॅलेंज करतं का? त्यांना असा का प्रश्न विचारत नाही की तुमच्या रस्त्यांमुळे पाणी साठतंय का नाही? बरोबर. अगदी तुम्ही कॉन्क्रीटचे रोड जे केलेले आहेत त्या रस्त्यांमुळे, एकदा IIT ला सांगून तुम्ही तपासून घ्या ना की पाणी जे साचतंय जिथं. एक साधी गोष्ट मला सांगा की पुराची संख्या कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? बरोबर. तुमच्या पूर नियोजन तुम्ही कामं करताना मग ती संख्या कमी व्हायला पाहिजे, पुराचे दिवस कमी व्हायला पाहिजेत. हे सगळे वाढताय. तर त्यामध्ये रस्ते, आणि हा 1976 सालचा भारत सरकारचा अहवाल आहे पूर येण्याचा, की पूर येण्याच्या कारणामध्ये रेल्वे रूळ, रस्ते, बंधारे आणि सगळ्यात महत्वाचं कारण वृक्षतोड आहे. तुम्ही वर हिमालयात तुम्ही वृक्षतोड केली, तुम्ही सह्याद्रीमध्ये वृक्षतोड केली. माधवराव गाडगिळांचा अहवाल होता की तुम्ही भूस्खलन का होतंय, कारण तुम्ही वृक्षतोड करताय. वृक्ष माती शोषून घेत, मातीमध्ये पाणी मुरतं. बरोबर. तुम्ही मुळं तोडल्यानंतर ते पाणी मुरणार नाही. वृक्ष हे डिझास्टर मॅनेजमेंट मधलं पहिलं एक मोठं हत्यार आहे. या दृष्टीने आपण जर नियोजन करायचं, कारण बाकीचे देश करतायत ना, बायो ट्रेंचेस केलेले आहेत, बायो रिटेनर्स केलेले आहेत युरोपमध्ये, की जेणेकरून नदीच्या आजूबाजूचा भाग मोकळा असेल. आपल्याकडे पण हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा पूर येण्यासाठी रोखते ती वाळू, त्याच्या बाजूला छोटंसं गवत असतं, मग झाडोरा असतो आणि मग मोठी झाडे असतात. याला नदीची इकोसिस्टीम म्हणतात. आपण ती नष्ट केली पूर्णपणे. नदी सरळ करा, अरे नदी सरळ करा, काय अर्थ आहे का काही त्याला? नदीला जो आकार आहे तो असू द्या, तो नैसर्गिक आहे, तरच ती संत वाहणार आहे. जगामध्ये अमेरिका, युरोप, चीन यांनी 4 ते 5 हजार धरणं काढून टाकलेली आहेत. धरणं हा अडथळा आहे म्हणून. म्हणजे धरणं हा पूर नियंत्रणासाठीचा उपयोग नाहीये, हे 21व्या शतकातलं नियोजन आहे. एक सगळा महत्वाचा भाग सांगतो. दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगाची जे नियोजनाची पद्धत होती, धाटणी होती, त्याचं सूत्र युद्ध सज्जता होतं.
रस्ते का केले, रेल्वे का केली, गाड्या फास्ट का पाहिजेत, विमान, जहाज, हे सगळं पटकन मला युद्ध करता लष्कर आलं पाहिजे. पोहोचवता आलं पाहिजे तिकडे. 2000 नंतर हा भाग युरोपनं क्लायमेट चेंज हा केला. पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा धोका हा क्लायमेट चेंजचा आहे. त्यामुळे गरीब मरतायत उष्णतेच्या लाटेमध्ये, सगळे आपण नष्ट होऊ, म्हणजे एक एक गावं पाण्यामध्ये बुडत चाललेले आहेत, आपल्याला माहित नाही. सुंदरबन मधलं बेट पाण्याखाली गेलंय, ओरिसा मधली बेट पाण्याखाली गेलेले आहेत, वगैरे वगैरे वगैरे. याचं नियोजन आपण काय करतोय? आणि हे सगळे तंत्रज्ञान IIT मध्ये उपलब्ध आहे, अनेक बरोबर. संस्था करतायत. ते एकत्र करून आपण जर केलं, पण आता पूर्वी आपल्याकडे मेकॅनिकल इंजिनियर्स रिसर्च इन्स्टिट्यूट होती नाशिकला. हे धरणांचं डिझाईन करायचे, रस्त्यांचं डिझाईन करायचे, त्याचा इंजिनिअरिंगचा काहीतरी उपयोग व्हायचा. आता इंजिनिअरिंगचा उपयोग कुठं होतोय का? डिझाईन कोण करतंय? आणि खरंय, त्यांना खरंय. काही जबाबदार धरलं जातंय का? की जेव्हा सार्वजनिक हानी एवढी होते, त्याला कोण जबाबदार? कोणीच नाही. अगदी. फक्त पाऊसच अकाउंटेबिलिटी जबाबदार आहे. अकाउंटेबिलिटी हा शब्दच आपल्या डिक्शनरीतनं हरवलेला आहे असं दिसतंय म्हणजे. आणि आणि वृक्षतोडीचं तुम्ही थोडंसं आधी, सांगता. की तिकडे जायच्या आधी सांगतो, की उष्णतेच्या लाटेला आपण गंभीरपणे घेतलेलं नाही. पण अंदाज असा आहे, की दररोज उष्णतेच्या लाटेमध्ये भारतात किमान 3,500 लोक गेली असावीत. त्याचा रेकॉर्डच नाही, कारण उष्णतेची लाट ही आपत्तीमध्ये येतच नाही. 40 अंशाच्या पुढं आपलं शरीर तापमान सहन करू शकत नाही. रक्ताच्या गुठळ्या होतात, रक्तवाहिन्या मोठ्या होतात. नागपूरमध्ये मे महिन्यामध्ये एका दिवशी रेल्वेच्या साध्या डब्यांमध्ये 15 मृतदेह आढळले होते. तेव्हा नागपूरच्या सरकारी रुग्णालयामध्ये कोल्ड वॉर्ड मध्ये इतकी गर्दी होती की जागा मिळत नव्हती. कोल्ड वॉर्ड म्हणजे असं की 105च्या पुढे टेम्परेचर जर आपल्या शरीराचं गेलं तर तिथे ऍडमिट करून याच्यावर ठेवायचं, बर्फावर ठेवायचं. हेच बुंदेलखंडच्या बांद्यामध्ये झाले, दिल्लीमध्ये झाले. पूर्ण भारतभर जी उष्णतेची लाट आली, गरिबांचे हाल झाले. अहो, आता सध्या वीटभट्टीवरचे कामगार दिल्लीमधल्या 1 जुलैपासून रात्री काम करायला लागले, दिवसा काम करणं होत नाही. म्हणजे दिवसा उष्णतेमुळे झोप नाही आणि रात्री काम करण्यामुळे झोप नाही. आपल्या देशामध्ये काय किमान level 10 ते आहे. 11 कोटी लोक गरीब आणि कष्टकरी आहेत. त्यांची आपल्याला काहीच काळजी नाहीये. हे सगळं डिझाईन जे आहे क्लायमेट चेंज अडॅप्टेशन मध्ये येतं. त्याचा विचार करून कुठेतरी सुरुवात केली आहे, एवढंच सांगा आम्हाला तुम्ही. मग आम्ही खरंय. पुढच्या वेळेला विचारू की तुम्ही काय केलंय. बरोबर. हा खरा प्रश्न आहे. अगदी. थोडंसं मुलाखतीच्या शेवटी म्हणजे आता हे जे सगळे बदल दिसत आहेत आपल्याला क्लायमेट चेंजच्यामुळं हीट वेव्ह आणि एकूणच पावसाची अनिश्चितता. तुम्ही जे सांगितलं की कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडणं हे आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल होत जाणार आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढची काही वर्ष तुम्हाला काय नेमकं दिसतं आहे आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी पॅटर्न जे आहेत ते चेंज होत राहणार आहेत का? आपली त्या दृष्टीनं तयारी नेमकी काय असली पाहिजे? शेतीबद्दल सांगायचं तर आपल्याला शेती संशोधनामध्ये विपरीत परिस्थितीत टिकणारी पिकं शोधावी लागतील. म्हणजे आता जेनेटिक मॉडिफिकेशनचं आपण जर बघत असू, हे खरं 2000 साली स्वप्न बघितलं होतं की जेनेटिकली बीटी नुसतं बीटीच नाहीये, जेनेटिकली मॉडिफाईड मध्ये अशी कल्पना केली होती की जर निवडुंगाचा जीन ज्वारीमध्ये टाकला तर 45-50 दिवस जरी पाऊस पडला नाही तर माझी ज्वारी टिकली पाहिजे. असं संशोधन करून ते वाढ आणणं ही खऱ्या अर्थानं पुढची हरित क्रांती असणार आहे. त्यानंतर सतत हरित क्रांती म्हणजे काय होती? एक सरकारी योजना, पण वैज्ञानिक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेले, प्रसारक गेले आणि शेतकऱ्यांनी मिळून एक साधी योजना क्रांतीत बदलली. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांनी पीक कोणतं घ्यावं, कमी पाऊस पडला तर काय करावं, एक पीक गेलं तर काय करावं, असं शेती संशोधन पाहिजे. आणि त्याच वेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्या हवामान बदलासाठी आपलं एक प्रमुख आपलं हत्यार असू शकतं, ते म्हणजे झाड. झाड लावण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलंच पाहिजे. शेतकरी हा क्लायमेट चेंजचा एक दूत होऊ शकतो, तर तो झाड तोडणार नाही. बरोबर. तर वृक्षाच्छादन वाढेल, खूप मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन वाढेल.
आणि आता खरं विपरीत परिस्थितीत देशानं कसं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे, तुम्ही NSS आहे, NCC आहे, या सगळ्यांना घेऊन एकच आपण काम ध्येय ठरवलं पाहिजे, अभियान घेतलं पाहिजे की क्लायमेट चेंज अडॅप्टेशन. आणि त्यामध्ये आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स हे फक्त स्क्वेअर फुटाचाच विचार करत राहणार आहेत का तुम्ही? आमच्या अपार्टमेंट्स आहेत, आमच्या आहेत अपार्टमेंट्सला कूल कसं करता येईल, थंड कसं करता येईल, याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा. आमच्या भागामध्ये पाणी कुठं जिरतंय, ते पाणी वाहून न जाता आमच्या भागातच जिरावं, यासाठी मला काय करता येईल. एक लक्षात, 2000 साली KR नारायणन यांनी राष्ट्रपती भवनामध्ये पावसाचं पाणी साठवलं, त्यामुळे देशामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग वाढत गेलं. ते अनिल अग्रवाल यांनी करून दिलं होतं CSEने. सगळ्या संस्थांमध्ये तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे असं बंधन आपल्याला का आणता येणार नाही? अशा अनेक गोष्टींची मालिका, आणि करणाऱ्यांना प्रोत्साहन, न करणाऱ्यांना कडक शिक्षा. बरोबर. नाहीतर काय आहे, आपल्याकडे निष्काम कर्म कोण करणार आहे? हे न करणाऱ्यांना पण शिक्षा करत नाही. कधीतरी एखाद्या अधिकाऱ्याला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारलं पाहिजे की बाबा रे, तुझ्या भागात पूर आल्यात, त्याला तू जबाबदार का नाहीस? अगदी. हे प्रशासन जेव्हा आपण कठोर करू, आणि मॉडेल व्हिलेजेस, हे बघा, परत एखादा मोठा काम करताना ना छोट्या 10 ठिकाणी तुम्ही करा आणि मग त्याला स्केल अप करा. ही जी काही पद्धत आहे त्यामध्ये सगळेजण, आणि अटळ आहे, सगळेजण सहभागी होणं, व्हावंच लागणार आहे. नाहीतर आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत मला सांगा? कोणी मॅनहोलमध्ये मरतं, कोणी झाड पडलं म्हणून मरतं. हे हे कुठलं आपलं कर्तव्य आपण निभावतो आहोत? अगदी. तर सगळ्यांना त्याची काळजी आहे, सगळ्यांना काही करायचंय आणि सगळ्यांनी मिळून करता येऊ शकतं, फक्त त्या पद्धतीचं आव्हान आणि तसं डिझाईन केलं तर. मग आपल्याला अजून एक 5 वर्षानंतर म्हणता येईल की आमच्याकडे 400 मिलीमीटरने 500 मिलीमीटर पाऊस झाला, पण एकही बळी गेला नाही आणि काही खरं. नुकसान झालं नाही. त्या दृष्टीने आपल्याला डिझाईन करता आलं पाहिजे. तसा आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, जगात उपलब्ध आहे. आपले अनेक वैज्ञानिक जगात ते करून दाखवतायत. तसा पैसा आहे आणि मनुष्यबळ आहे. काय नाहीये तर राजकीय इच्छाशक्ती. बरोबर. तीच तातडीनं दाखवली जाईल अशी आपण आशा करूयात, आणि ही जी नेहमीची कारणं आहेत ती पुढच्या काही वर्षामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. आणि ज्या पद्धतीनं सर तुम्ही सांगत होतात, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या अनिश्चिततेला कायम गृहीत धरून आपली सगळी पुढची रणनीती जी आहे ती आखावी लागणार आहे. सार्वजनिक जीवनात असो किंवा आपल्या खासगी जीवनामध्ये असो, क्लायमेट चेंज हे आता आपल्याला म्हणजे स्वीकारावं लागणार आहे. इट्स रियालिटी असं थोडक्यात म्हणता येईल. सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. महाराष्ट्रामध्ये या वर्षाचं जे पावसाचं चक्र आहे ते किती अनिश्चिततेचं आहे हे आपण बघतोय. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाचा पत्ता नव्हता. मुंबईमध्ये पाऊस आलाय, लातूरपर्यंत पण तो लवकर पोहोचावा आपण अशी आशा करूयात. सर, तुर्तास आपण इथे थांबूयात. तुम्हाला ही सगळी चर्चा कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.